आज अंगारकी संकष्टी बोलल्यावर घरी मोदक बनतातच आणि अगदी मार्केटसारखे जर आपल्याला घरी बनवायचे असेल ना तर पटकन आपण इथे बनवू शकतो आणि काहीही जास्त साहित्य न लागता आणि कमी खर्चात आपण इथे मस्तपैकी मार्केटसारखे मोदक बनवणार आहे। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे मी दूध गरम केलेले आहे, एक मोठा ग्लास दूध गरम करायचं आहे। आपल्याला जास्त इथे दूध गरम नाही करायचं, हलकंसं कोमट गरम करायचं आहे। इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। आणि जर तुमच्याकडे खवा असेल ना तर ही बनवायचं गरज नाही, तुम्ही स्किप करू शकता। पण इथे माझ्या घरी खवा अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे खवा रेडी करते। एक मोठा ग्लास दूध गरम करायचं, हलकंसं कोमट गरम झालं ना की त्याच्यामध्ये 1 चमचा विनेगर घालायचे आणि कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून दूध हे फाटलं पाहिजे। म्हणजे दूध असं हे बघा व्यवस्थित असं फाटलं पाहिजे, पण जास्त दूध गरम इथे नाही करायचं, हलकंसं गरम करायचं आहे। आणि पाहिजे असलं तर थोडंसं अजून विनेगर घालायचं। मी त्याच चमच्यामध्ये अजून 1 चमचाभर विनेगर घातलेलं आहे आणि कंटिन्यू असं 1-2-3 मिनटं फिरवलं ना की व्यवस्थित दूध फाटलं जातं। हे बघा तुम्ही बघू शकता, कंटिन्यू फिरवत राहायचं आहे, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, म्हणजे दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं होईल। हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं दूध वेगळं झालेलं आहे, दूध म्हणजे व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी कसं कंटिन्यू फिरवत अजून एक उकळी काढणार आहे, जेणेकरून व्यवस्थित सगळं दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल। हे बघा अशी एक उकळ काढली ना की आपल्याला हे जे दूध आपण जे फाटलेलं आहे त्याच्यापासूनच आपण खवा बनवणार आहे। हे बघा हे आता आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि गाळताना हे पाणी जे आहे ते सगळं वेगळं करून घ्यायचं आहे। एका चाळणीच्या आधाराने आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि पूर्ण पाणी गाळून झाल्यावर ह्याच्यामध्ये जे आपण दूध फाटलेलं आहे त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि हेच पूर्ण म्हणजे जेणेकरून विनेगरचा जे टेस्ट आहे ती निघून गेली पाहिजे, म्हणून हे थंड पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, घट्ट एकजीव करून घ्यायचं आणि 5 मिनटं गळत ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं जे एक्सेस वॉटर आहे ते निघून जाईल। हे बघा तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित असं आपलं दूध जे फाटलेलं आहे त्याच्यापासून आपण आता खवा बनवणार आहे। आता त्याच कढईमध्ये मी इथे जे आपलं दूध फाटलेलं आहे ते घालायचं आहे, व्यवस्थित हे सगळं वेगळं करून म्हणजे जे गट्टे जे आहेत ते मोकळे करून घ्यायचे। हे बघा असं हलक्या हाताने चमच्याने दाबत आपल्याला हे व्यवस्थित असं स्मूथ असं बनवून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित असं जे त्याचे लम्प्स निघून गेले ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आणि हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवायची, जास्त फास्ट नाही ठेवायची, जेणेकरून आपला जे खवा आहे तो जळणार, त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवर करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची। मी इथे पिठी साखर 1-2 चमचेच घातलेले आहे आणि जास्त इथे मी गोड नाही बनवलेलं आहे। तुम्हाला जर जास्त खवा गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता। आणि हे बारीक गॅसवर आपल्याला कंटिन्यू 4-5 मिनटं फिरवलं ना की तुम्ही बघू शकता मस्त असा खवा रेडी होतो। हे बघा कंटिन्यू फिरवत राहिलं ना की खवा रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला हा खवा काढून घ्यायचा आहे। हे बघा व्यवस्थित म्हणजे पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा लिटरला 1 वाटी दूध कमी घेतलेलं आहे, तेवढं आपल्याला दूध इथे गरम करायचं आहे। दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता, इथे मी अमूलचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल ते दूध घ्यायचं आहे। दूध इथे आपल्याला कंटिन्यू गरम करून घ्यायचं आहे, एक 5 मिनटं आणि बारीक गॅसवर ठेवायचं, जेणेकरून वरची जर साई येईल ना म्हणजे बाजूने जे दूध जे लागत जातं टोपाला किंवा भांड्याला कुठल्याही ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। 1-5 मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे घातलेलं आहे जे आपण साखर घेतलेली आहे अर्धी वाटी ती घालायची आहे। इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गोड घेऊ शकता, म्हणजे साखर वाढवू शकता। कमी गोड पाहिजे तर साखरेचं प्रमाण इथे कमी करू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा तूप घातलेलं आहे, तूप हे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे दुधामध्ये घालून फिरवत कंटिन्यू। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण
1 वाटी रवा घ्यायचा आहे. मी हे रव्यापासून बनवणार आहे. तुम्हाला जर रवा नाही म्हणजे रवा घालून नाही बनवायचं असेल ना तर तुम्ही फक्त खव्याचा देखील बनवू शकता. पण मी इथे रव्याचा मला बनवायचं होतं म्हणून मी इथे अर्धी वाटीच रवा घातलेला आहे. अर्धी वाटी रव्याने आपण आरामात 10 ते 15 मोदक व्यवस्थित असे बनवू शकतो. त्यानंतर रवा म्हणजे लम्प्स नाही झाले पाहिजे, त्याचे जे आहे ते गुठले नाही तयार झाले पाहिजे, असं कंटिन्यू फिरवायचं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी जे मिल्क पावडर घेतलेली आहे ती देखील घालायची आहे. कंटिन्यू असं 1-2-3 मिनटं फिरवायचं आहे आणि झाकण लावून बारीक गॅसवर 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता असं ड्राय असं होतं. पण आपल्याला ह्याला अजून ड्राय करायचं आहे, म्हणजे पूर्ण दूध सुकलं गेलं पाहिजे, एकदम असं ड्राय झालं पाहिजे. जसं आपण कणिक मळतो ना तसं हे एवढं ड्राय झालेलं पाहिजे. असं कंटिन्यू आपल्याला फिरवत हे 5-7 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हे कंटिन्यू फिरवत घट्ट असं बनवून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत फिरवून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं थंड झालं की एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. हलकंसं गरम असताना हे हाताने मळून घ्यायचं आहे. हे हाताला थोडं चिपकतं, त्यामुळे तुम्ही तेल तूपचा वापर करायचा आहे हातावर. आणि हे बघा कंटिन्यू असं व्यवस्थित म्हणजे एकजीव झाल्यासारखं आपल्याला हे मळायचं आहे. त्यानंतर इथे जे आपण खवा घेतलेला आहे म्हणजे जे आपण दुधाचा खवा बनवलेला आहे तो घालून पुन्हा एकदा आपल्याला 5 मिनटं असं स्मूथ बॅटर रेडी करायचं. म्हणजे आपण जसं एकदम स्मूथ असं कणिक मळून घेतो ना तसंच मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी डेसिकेटेड कोकोनट जी अर्धी वाटी घेतलेली ते घातलेलं आहे. अगदी थोडंसं म्हणजे ड्रायफ्रूट घातले, म्हणजे त्याच्यामध्ये मी पिस्ता घातले. पिस्ता ऑप्शनल आहे घालणं, तुम्हाला जर नाही घालायचं तर नाही घातलं तरी हरकत नाही. आणि डेसिकेटेड कोकोनट मी पूर्ण नाही घातले, थोडंसं 1-2 चमचे साईडला ठेवलेले आहे. त्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून असं मळून घ्यायचं आहे एकदम स्मूथ होईपर्यंत. आणि परत एकदा छोटेसा गोळा करून हातावर हे बघा अशा प्रकारे गोळा करून मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मोदकचा जे साचा आहे त्याला आपल्याला हलकशा हाताने तूप लावून घ्यायचं. जास्त इथे तूप लावायची गरज नाही, हलकंसं लावायचं आहे. त्यानंतर जे आपण गोळा बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालून अगदी असं घट्ट दाबत आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून कसं मोदकचा जे आकार आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे. आणि हे जे साचा आहे तो घट्ट असा चारही बाजूने दाबून घेतला पाहिजे, जेणेकरून कसं आपला मोदक जे आहे तो मस्त आकाराचा म्हणजे अगदी छान असा दिसेल. आणि जे मोदक आपण जेव्हा भांड्यातून काढतो म्हणजे साच्यातून काढतो तेव्हा तो तुटला नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला घट्ट दाबत हे असं काढायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा मोदक झाला आणि किती झटपट असा झालेला तुम्ही बघू शकता. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथे जे आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट ठेवलेलं आहे त्याला वरून असं थोडंसं कोटिंग करायचे आहे. हे ऑप्शनल आहे, पण हे केल्याने मोदक दिसायला अगदी सुंदर म्हणजे खूप छान असं अट्रॅक्टिव्ह वाटतात, म्हणून मी हे केलेलं आहे. हे एकदम तुम्हाला नाही असं करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मस्त असे गणपती बाप्पासाठी मोदक रेडी झालेले आहे. खूप छान असे मोदक झालेले आहे. आणि ह्या अर्ध्या वाटीमध्ये मी 10 ते 15 मोदक आपले आरामात होतात. आणि हे जे मोदकचा साचा होता तो अगदी म्हणजे छोटा साचा नव्हता किंवा मोठा नव्हता, मीडियम आकाराचा साचा होता. आणि हे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखे झालेत ना मोदक, खायला खूपच मस्त लागतात हे. तर आजच्या संकष्टीसाठी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा. आणि आजची जी माझी रेसिपी आवडली असेल मोदकची तर नक्की चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा किती सॉफ्ट झालेले आहे, बघू शकता तुम्ही. अगदी तोंडात घातले ना की हे वितळतात, एवढे मस्त हे मोदक होतात. तर नक्की बनवा आणि कसे झाले मला नक्की कमेंट करून सांगा. मुलांना देखील खूप आवडेल, त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हे मार्केटमधून नाही आणलेत म्हणून घरीच बनवले आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.